आपले जे पानं यामध्ये टाकलेले आहेत त्याचा कलर सुद्धा छान असा मस्त राहील. तर त्यासाठी इथं आपण अगोदर ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. चला आता छान मिक्स करून घेऊ. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण मीठ आपण फक्त छान असा हा ठेचा तयार करण्यासाठी आणि डिंगऱ्या शिजवताना घातलेल्या आहेत. तर इथे आपण आता ह्या चवीनुसार इथे मीठ आपण इथे वापरणार आहोत. तर आता इथे आपण हे चवीनुसार मीठ वर्ण घालणार आहोत आणि छान आता एक वाफ काढून घेणार आहोत. आता बघा ही भाजी जी आहे ती दिसायला पण इतकी सुंदर दिसते आणि छान आता हिला पाणी सुटत राहणार आहे. त्यामध्ये ही भाजी जी आहे एक नंबर अशी तयार होणार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने ही भाजी करून बघा. कशी होते, कशी लागते ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू